नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागीदारांचे प्रकार आणि हक्क समजून घेणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण भागीदारी कायदा या आपल्या प्रकरणाला सुरुवात केली होती. या प्रकरणांतर्गत आपण भारतीय भागीदारी अधिनियम 1932 समजून घेतला. त्यानंतर भागीदारीचा अर्थ, भागीदारीच्या व्याख्या, भागीदारी संस्थेसाठी आवश्यक असणारी म्हणजे वैशिष्ट्य आपण लक्षात घेतली. त्यानंतर मला वाटतं भागीदारीचे आवश्यक घटक आपण समजून घेतले. त्यानंतर भागीदारी संस्थेतून किंवा भागीदारी प्रकाराचा व्यवसाय आपण केला तर आपल्याला कोणते फायदे आणि कोणते तोटे होऊ शकतात हेही आपण समजून घेतले. आजच्या लेक्चरमध्ये आपण भागीदारांचे प्रकार आणि हक्क समजून घेणार आहोत. मी डॉक्टर दीपक विश्वनाथ डोखळे, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, KTHM महाविद्यालय, नाशिक. चला तर मग समजून घेऊया भागीदारांचे प्रकार आणि हक्क. भागीदारीचे 4 प्रकार पडतात. ते आपल्याला पुढील प्रमाणे बघता येतील. त्यामध्ये नंबर 1, स्वेच्छा भागीदारी. भागीदारीच्या करारात जेव्हा भागीदारीच्या कालावधीचा कोणताच उल्लेख नसतो तेव्हा ती भागीदारी अनिश्चित समजली जाते. सर्व भागीदारांची इच्छा असेपर्यंत ही भागीदारी चालू राहते. एखाद्या भागीदाराने ती संपविण्याची लेखी सूचना इतर भागीदारांना देताच भागीदारीची संपुष्टता येते. नंबर 2, निश्चित काळासाठी भागीदारी. भागीदार जेव्हा परस्पर विचाराने विशिष्ट काळासाठी भागीदारी करतात तेव्हा भागीदारीचा हा प्रकार अस्तित्वात येतो. विशिष्ट काळ संपताच भागीदारी संपते, मात्र या काळानंतर देखील भागीदारी पुढे सुरू राहू शकते. अशा भागीदारीला अनिश्चित भागीदारी म्हटले जाते आणि भागीदारांचे हक्क व जबाबदाऱ्या तशाच राहतात. नंबर 3, विशिष्ट भागीदारी. जेव्हा विशिष्ट काम पार पाडण्यासाठी भागीदार एकत्र येऊन भागीदारी स्थापन करतात तेव्हा विशिष्ट भागीदारी अस्तित्वात येते. जोपर्यंत ठरलेले विशिष्ट काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही भागीदारी अस्तित्वात राहते. नंबर 4, सर्वसाधारण भागीदारी. ज्यावेळी एखाद्या सर्वसाधारण व्यवसायासाठी भागीदारी निर्माण करण्यात येते त्यावेळी त्यास सर्वसाधारण भागीदारी असे म्हटले जाते. नंबर 5, मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी. मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी हा व्यवसायाचा नवीन प्रकार असून तो 2005 मध्ये भारतास प्रत्ययास आला. LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजेच मर्यादित उत्तरदायित्व भागीदारीचे प्रारूप हे व्यापारी मंडळाप्रमाणेच असते, मात्र त्यातील भागीदार हे भागीदारी समूहाप्रमाणे कमी प्रमाणात उत्तरदायी असतात. मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी हा भागीदारींपासून स्वायत्त असा कायदेशीर उद्योग समूह असतो, म्हणजेच यात उद्योग आणि भागीदार हे वेगवेगळे असतात. भागीदारांची वैयक्तिक मालमत्ता ही व्यवसायाच्या मालमत्तेपासून वेगळी असते, त्यामुळे व्यवसायास होणाऱ्या तोट्यांचा भागीदारांच्या वैयक्तिक मालमत्तेवर परिणाम होत नाही. प्रत्येक भागीदाराचे किमान उत्तरदायित्व हे त्याच्या व्यवसायातील भांडवलाच्या भागाच्या तुलनेत मर्यादित असते. LLP हे भारतातील व्यवसायाचे नवे प्रारूप असून ते व्यवसाय समूहाकडून अधिक स्वीकार्य आहे. या व्यवसाय प्रारूपाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भागीदारांची वैयक्तिक मालमत्ता स्वतंत्र असते व तिचे व्यवसायाच्या मालमत्तेद्वारे संरक्षण होते. हे प्रारूप स्थापन करण्यासाठी सोपे असते व खाजगी उद्योग समूहांच्या तुलनेत औपचारिकतेची पातळी कमी असते. यात नफ्याचे भागीदारांमध्ये वाटप केले जाते. व्यवसायाचे हिशेब, वित्तीय हिशेब, कर हिशेब व्यवस्थित ठेवले जात असल्यामुळे LLP गुंतवणूकदारांना वैयक्तिक मालकी व भागीदारीच्या तुलनेत पत हमीची चांगली शाश्वती प्रदान करते. भागीदारांचे प्रकार आता आपण समजून घेतले. नंबर 1, स्वेच्छा भागीदारी. नंबर 2, निश्चित काळासाठी भागीदारी. नंबर 3, विशिष्ट भागीदारी. नंबर 4, सर्वसाधारण भागीदारी. आणि नंबर 5, मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी.
मर्यादित उत्तरदायित्व भागीदारीला इथे आपण थोडक्यात लक्षात घेतलेलं आहे. पुढे जाऊन आपण याचा स्वतंत्रपणे विचार करणार आहोत. चला तर मग बघूया भागीदारांचे हक्क. भारतीय भागीदारी कायद्याप्रमाणे भागीदारांना पुढील प्रकारचे अधिकार किंवा हक्क प्राप्त होतात. नंबर 1, व्यवसाय चालविण्याचा हक्क. भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदाराला भागीदारीच्या व्यवसायात भाग घेण्याचा व चालविण्याचा हक्क असतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक भागीदाराने भागीदारी संस्थेत भाग घेतलाच पाहिजे, परंतु प्रत्येक भागीदाराने संस्थेच्या व्यवहारात लक्ष घालून ते कायदेशीर ठरतील या दृष्टीने काम केले पाहिजे. भारतीय भागीदारी कायदा कलम 12 उपकलम अ अनुसार. नंबर 2, स्वतःचे मत प्रकट करणे. भारतीय भागीदारी कायदा कलम 12 उपकलम क अनुसार भागीदारी संस्थेच्या सर्व भागीदारांना भागीदारी संस्थेच्या व्यवहाराबाबत स्वतःचे मत प्रकट करण्याचा व सल्ला देण्याचा हक्क असतो. भागीदारीतील सर्वसाधारण बाबींवर बहुमताने निर्णय घेतले जातात, परंतु व्यवसायात बदल करणे, नवीन व्यक्तीला भागीदारात प्रवेश देणे, अज्ञान व्यक्तीला भागीदारीचे लाभ घेण्याची व्यवस्था इत्यादी महत्त्वाच्या व्यवहारांसंबंधी निर्णय सर्व भागीदारांनी घेणे आवश्यक असते. यानंतर तिसरा हक्क हिशोबाची पुस्तके व इतर दस्तऐवज पाहण्याचा हक्क. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 12 ड अनुसार प्रत्येक भागीदाराला संस्थेच्या हिशोबाची पुस्तके व इतर दस्तऐवज तपासण्याचा, त्याच्या प्रती मिळविण्याचा हक्क किंवा अधिकार असतो. हा हक्क तो आपल्या प्रतिनिधी मार्फतही त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो, परंतु अज्ञान व्यक्तीला हा हक्क नसतो. चौथा हक्क नफ्यात हिस्सा मिळविणे. भागीदारी कायदा 1932 कलम 13 उपकलम ब अनुसार भागीदारीच्या करारात वेगळी तरतूद नसल्यास सर्व भागीदारांना फायद्यातील समान हिस्सा मिळविण्याचा हक्क असतो. तसेच व्यवसायातील तोटाही सर्व भागीदारांना समान प्रमाणात सहन करावा लागतो, परंतु भागीदारीच्या करारात नफ्याची वाटणी कशी व्हावी हे निश्चित केलेले असल्यास त्याप्रमाणेच नफ्याची वाटणी भागीदारांमध्ये केली पाहिजे. नंबर 5, कर्जावर व्याज मिळविण्याचा हक्क. भागीदारी कायदा 1932 कलम 13 ड अनुसार भागीदारी करारात वेगळी तरतूद केलेली नसेल आणि भागीदाराने भांडवला व्यतिरिक्त काही रक्कम भागीदारी संस्थेला व्याज म्हणून दिली असेल तर संबंधित रकमेवर 6% दराने व्याज घेण्याचा हक्क भागीदारास असतो. नंबर 6, दिलेल्या रकमेची भरपाई करून घेणे. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 13 उपकलम ई अनुसार सर्वसाधारण परिस्थितीत किंवा भागीदारी संस्थेच्या आणीबाणीच्या परिस्थितीत भागीदारीचा व्यवसाय योग्य पद्धतीने चालविण्यासाठी भागीदाराने काही रक्कम दिली असेल किंवा एखादे दायित्व लायबिलिटी स्वीकारली असेल तर संबंधित रक्कम किंवा दायित्व याची भरपाई करून घेण्याचा हक्क संबंधित भागीदाराला प्राप्त होतो. यानंतर 7वा हक्क मालमत्तेच्या वापराबाबत हक्क. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 14 व कलम 15 अनुसार भागीदारी संस्थेची मालमत्ता फक्त भागीदारीसाठीच वापरली जावी अशा प्रकारचा आग्रह धरण्याचा हक्क भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदाराला असतो. यानंतर नंबर 8, भांडवलावर व्याज घेण्याचा हक्क. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 13 उपकलम क अनुसार भागीदारी संस्थेच्या करारात तरतूद केली असेल तर भागीदाराला त्याने पुरविलेल्या भांडवलावर व्याज घेण्याचा हक्क असतो. सर्वसाधारण भागीदारी संस्थेत भांडवलावर व्याज दिले जात नाही. नंबर 9, नवीन भागीदाराला प्रवेशाला संमती देण्याचा हक्क. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 31 उपकलम 1 अनुसार भागीदारी संस्थेत प्रवेश करणाऱ्या नवीन भागीदाराला प्रवेशाची संमती देण्याचा अधिकार भागीदारी संस्थेतील प्रत्येक भागीदाराला असतो. थोडक्यात
नवीन भागीदाराच्या प्रवेशाला संमती किंवा असंमती दर्शविण्याचा प्रत्येक भागीदाराला अधिकार असतो. 10. आणीबाणीच्या परिस्थितीतील हक्क. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 21 अनुसार आपत्ती, संकट किंवा आणीबाणीच्या काळात भागीदारी संस्थेला नुकसान होऊ नये म्हणून समंजसपणे एखादे कृत्य करण्याचा हक्क भागीदाराला असतो. त्या संदर्भात त्याचे जर काही नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई करून घेण्याचा अधिकार भागीदाराला असतो. 11. निवृत्तीचा अधिकार. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 32 अनुसार भागीदारीतून सर्व भागीदारांना संमतीने व करारातील तरतुदीनुसार तसेच संबंधितांना योग्य सूचना देऊन निवृत्त होण्याचा अधिकार प्रत्येक भागीदाराला असतो. नंबर 12. स्वतःची हक्कालपट्टी न होऊ देण्याचा अधिकार. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 33 अनुसार कोणतेही सबळ कारण किंवा पुरावा नसताना भागीदारी संस्थेतून स्वतःची हक्कालपट्टी होऊ न देण्याचा हक्क प्रत्येक भागीदाराला असतो. यानंतर 13वा हक्क स्पर्धात्मक व्यवसाय करण्याचा हक्क. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 36 अनुसार भागीदारी संस्थेतून बाहेर पडल्यानंतर भागीदारी संस्थेच्या व्यवसायाशी स्पर्धा करणारा व्यवसाय करण्याचा व त्याबाबत जाहिरात करण्याचा हक्क सोडून जाणाऱ्या भागीदारास असतो. यानंतर निवृत्तीनंतरच्या नफ्यात हिस्सा मागणे हा 14वा भागीदारांचा हक्क आपण समजून घेतोय. भारतीय भागीदारी कायदा 1932 कलम 37 अनुसार भागीदारी संस्थेतून निवृत्त झाला, त्याची हकालपट्टी झाली किंवा अन्य काही कारणाने त्याने भागीदारी संस्था सोडली तर बाकीचे भागीदार संस्था चालू शकत नाही, परंतु बाहेर जाणाऱ्या भागीदाराला भागीदारीतील संस्थेतील नफा मागण्याचा अधिकार असतो. तसेच भागीदारी संस्थेच्या एकूण मालमत्तेतील आपला हिस्सा मागण्याचाही अधिकार असतो. जर हिस्सा त्याला मिळाला नाही तर त्यावर 6% दराने व्याज घेण्याचा हक्क भागीदारास प्राप्त होतो. तर मला वाटतं आतापर्यंत आपण भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी म्हणजे काय हे समजून घेतलं. त्याच्या अंतर्गत आजच्या लेक्चरमध्ये आपण भागीदारांचे प्रकार समजून घेतले. त्यामध्ये 4 प्रकार आपण लक्षात घेतले आणि 5वा प्रकार तोही आपण लक्षात घेतला. नंबर 1 स्वेच्छा भागीदारी, नंबर 2 निश्चित काळासाठी भागीदारी, नंबर 3 विशिष्ट भागीदारी, नंबर 4 सर्वसाधारण भागीदारी आणि नंबर 5 मर्यादित उत्तरदायित्व भागीदारी LLP. त्यानंतर भागीदारांचे हक्क आपण भागीदारी कायदा 1932 मधील विविध कलम आणि उपकलमांनुसार समजून घेतले. मी वेळोवेळी ते मुद्दे स्पष्ट करताना भारतीय भागीदारी कायदा, कलम, उपकलम यांचा उल्लेख केलेला आहे. आपणही ते कलम, उपकलम आणि कायदा लक्षात घेऊन ते मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामध्ये हक्कांमध्ये पहिला हक्क आपण बघितला व्यवसाय चालविण्याचा हक्क, स्वतःचे मत प्रकट करण्याचा हक्क. नंबर 3 हिशोबाची पुस्तके व इतर दस्तऐवज पाहण्याचा हक्क. नंबर 4 नफ्यात हिस्सा मिळविण्याचा हक्क. नंबर 5 कर्जावर व्याज मिळवण्याचा हक्क. नंबर 6 दिलेल्या रकमेची भरपाई करून घेण्याचा हक्क. नंबर 7 मालमत्तेच्या वापराबाबतचा हक्क. नंबर 8 भांडवलावर व्याज घेण्याचा हक्क. नंबर 9 आणीबाणीच्या परिस्थितीतील हक्क. नंबर 10 नवीन भागधारकाच्या प्रवेशाला संमती देण्याचा हक्क. नंबर 11 निवृत्तीचा अधिकार. नंबर 12 स्वतःची हक्कालपट्टी न होऊ देण्याचा अधिकार. नंबर 13 स्पर्धात्मक व्यवसाय करण्याचा हक्क आणि नंबर 14 निवृत्तीनंतरच्या नफ्यात हिस्सा मागण्याचा हक्क. तर भागीदारांचे प्रकार आणि भागीदारांचे हक्क आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आज आपण समजून घेतले. इथे काही रेफरन्सेस आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. त्या रेफरन्सेसचा उपयोग करून भारतीय भागीदारी अधिनियम 1932 विषयी विस्तृत स्वरूपातील माहिती आपण प्राप्त करू शकता. मला खात्री आहे आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये भागीदारांचे प्रकार, भागधारकांचे हक्क आपल्याला लक्षात आलेले असतीलच.
भारतीय भागीदारी कायदा 1932 अनुसार भागधारकांचे हक्क आणि भागधारकांचे प्रकार लक्षात घेताना कोणते कलम आणि उपकलम आपल्याला लक्षात ठेवावं लागेल तेही आपल्याला समजलं असेल. त्याबद्दल मला खात्री आहे आजचं लेक्चर तुम्ही छान ऐकलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. थँक्यू. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण भागीदारांचे कर्तव्य समजून घेणार आहोत.